डी न्यूज मराठी, आपलं शहर आपली बातमी। तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ, घात की अपघात याबाबत तर्कवितर्क। नाशिक हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून सुमारे 1600 फूट दरीत ऋषिकेश बाळू जाधव व 21 या तरुणाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली। दरम्यान ऋषिकेशची हत्या की आत्महत्या की अपघात याविषयी वेगवेगळे चर्चा सुरू आहे। नातेवाईकांनी मात्र या घटनेबद्दल संशय व्यक्त केल्याचे समजते। छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेला ऋषिकेश जाधव हा नाशिक येथे शिक्षणानिमित्त राहत होता, परंतु सोमवारी ऋषिकेशचा फोन न आल्यामुळे आई वडिलांनी त्याचा शोध घेतला। त्याचा शोध न लागल्यामुळे आडगाव पोलीस ठाण्यात ऋषिकेश जाधव बेपत्ता असल्याची खबर मंगळवारी 11 रोजी दिली। त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता तो मित्रांची मोटरसायकल घेऊन हरिश्चंद्रगडा कडेला गेला असल्याचे सांगितले। ऋषिकेशने त्याच्या लॅपटॉपमधून गुगलवर हरिश्चंद्रगड हे लोकेशन टाकले असल्याचे नातेवाईकांना त्या मित्राकडून समजले। त्यामुळे नातेवाईकांनी मंगळवारी हरिश्चंद्रगडाकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तेथे मोटरसायकल उभी केल्याचे दिसून आले। मंगळवारी दुपारी कोकण कड्याच्या 1600 फूट खोल दरीत दुर्बिणीतून मृतदेह दिसला। राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी कल्याण येथील रेस्क्यू टीमशी संपर्क साधला। बुधवारी डेला ॲडव्हेंचर लोणावळा आणि नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूलर्स असोसिएशन या 2 रेस्क्यू टीम पाचनई गावामध्ये रात्रीच्या 2 वाजता पोहोचल्यावर पहाटे 4 वाजता हरिश्चंद्रगड गडावर पोहोचले। पहाटेच्या कोकण कडावरून रॅपलिंगने 4 जणांची टीम अवघड खोल दरीत उतरली। रॅपलिंगने ऋषिकेशचा मृतदेह माथ्यावर आणण्यात आला। राजूर ग्रामीण रुग्णालयात ऋषिकेशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या मोहिमेत सहभागी सदस्य गणेश गिध यांच्या नेतृत्वाखालील खंडाळा येथील डेला ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम, नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूअर्स असोसिएशनचे दयानंद कोडी, तनया कोडी, निलेश पवार, किरण खैरे, सागर धात्रक तसेच सामरथ रेस्क्यू टीमचे लहू मुठे, निवृत्ती मुठे, एकनाथ खडगे, तुकाराम बांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले।